नमस्कार सर, जिओ कस्टमर केअरमधून अनुराधा बोलते. हा बोला ना मॅडम. हा सर, तुम्ही सिम का पोर्ट करताय? का करतोय म्हणजे? हा, आपलं सिम का पोर्ट करताय सर? अहो मॅडम, मी तुमच्या कंपनीवर लय नाराज आहे हो. सॉरी. अहो तुमच्या कंपनीवर लय नाराज आहे म्हणलं मी. हो, पण कशाबद्दल सर? अहो मॅडम, तुम्हाला थोडं पटाय पाहिजे हो तुमच्या सरांना. त्या काय नाव आहे त्यांचं, अंबानीला थोडं पटाय पाहिजे हो. हो, पण काय सर, प्रॉब्लेम काय? अहो मॅडम, एक तर तुम्ही रिचार्जचे भाव वाढले बरोबर, हा हा हा. आणि वरनं तुम्ही त्यांच्या आताच पोराचं लग्न झालेलं बघितलं असेल. मला एवढा राग आला ना मॅडम त्या लग्नाचा, आता तुम्हाला काय सांगावं. सॉरी, आता सर कंपनी पण मोफत किती दिवस लोकांना देणार ना? अहो, मोफत काय द्यायला तुम्ही? एक तर 30 दिवसाचा बॅलन्स टाकतो आम्ही, त्यात बी 8 दिवसात तुम्ही 2 दिवस कपात करताय. मोफत काय द्यायला तुम्ही आम्हाला हो? अहो सर, महिना किती दिवसाचा असतो? महिना 30 दिवसाचा असतो आणि तुम्ही किती दिवसाचा बॅलन्स देताय आम्हाला? 28 दिवसाचा. मग 28 दिवसाचा महिना नसतो मॅडम. मग बरोबर आहे तुमचं, 28 दिवसाचा महिना नसतो, पण कंपनीचा काही फायदा नको का सर त्याच्याबद्दल? बरं चला जाऊ द्या, तुमचा फायदा होऊ द्या मॅडम, पण मी तुमच्या एका गोष्टीवर लय नाराज हो मॅडम. हा, बोला ना, काही तुमचा प्रॉब्लेम काय आहे मला सांगा, मी तुमचा पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. प्रॉब्लेम आता तुम्ही कसं करणार? बरं तुमच्या मालकाकडे फोन दिला तर लय चांगलं होईल मॅडम, अंबानी साहेबाकडे. सर, मी कस्टमर केअरवाली बोलते. साहेबांकडे कसं मी फोन देणार? अहो मॅडम, मी तुमच्या साहेबावर नाराज आहे म्हणून मी सिम पोर्ट करायला हो दुसऱ्या कंपनीत जायला लागलोय. सॉरी, आम्ही पूर्ण हे काय हेल्प आम्ही करतो सर, साहेब नाहीच बोलू शकत. आपण साहेबाचा लय मोठा फॅन आहे मॅडम मी, म्हणून तर मी पोर्ट करायला लागलो दुसऱ्या सिम मध्ये. कारण कशामुळे मला साहेबाचं एक पटलंच नाही बघा, एक गोष्टच पटली नाही मला. ओके सर, तुम्ही त्यांचे खूप मोठे फॅन आहेत, तर मग तुम्ही कार्ड का पोर्ट करताय? अहो मॅडम, मग साहेबाची एक गोष्ट मला पटली नाही ना. त्यांनी पोराचं लग्न केलं पण साधं मला बोलिलं नाही हो. का आम्ही काय जास्त खाल्लं असतं होय तिथं? अहो सर, त्यांचे कस्टमर काय एक आहेत का? अहो मग लय मोठे कस्टमर आहेत, पण मी लय मोठा फॅन आहे म्हणून मी नाराज आहे मॅडम, म्हणून पोर्ट करायला लागलोय मी. अहो सर, तुम्ही असं कसं बोलताय? माझा टाइम खूप वेस्ट करताय तुम्ही. तुमचं सिम का पोर्ट करताय, मला ह्याच्याबद्दल माहिती द्या थोडी. अहो मॅडम, तेच सांगितलं ना तुम्हाला. अहो साहेबा एवढा नाराज आहे ना मी. साहेबानं त्या पोराचं लग्न केलंय, साधं आम्हाला बोलवायचं तरी हो. हा, मग आता लग्न तर करणारच ना, पण तुम्ही सिम का पोर्ट करताय ह्याच्याबद्दल बोला ना सर. लग्न केलंय का, त्यांच्यासोबत बोलायचंय, मी खूप त्यांचा मोठा फॅन आहे. ही फालतूगिरी बंद करा आणि सिम का पोर्ट करताय हा तुमचा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करा अगोदर. अहो मॅडम, तुम्ही प्रॉब्लेम समजून घ्या हो मॅडम. मी मोठा फॅन आहे त्यांचा. माझी लई इच्छा होती हो त्यांच्या पोराच्या लग्नात जाऊन अक्षदा टाकावं, 2-4 घास खाऊन यावं जामून फिमून. तुम्ही कसं बोलालात मॅडम? अहो सर, तुम्ही जरा समजून घ्या, त्यांचे काही कस्टमर एक आहेत का पूर्ण सगळ्या लोकांना लग्नाला सांगायला? आता जिओचं सिम कितीतरी लोक वापरतात. वापरतेत ना, मी कुठं नाही म्हणतोय. मग सगळ्याला बोलिलं असतं काय? खायला कमी पडलं असतं का? साहेबाकडे काय पैशाला कमी काय? ऐकून घ्या, आमच्या सरांचे कस्टमर म्हणजे हे तुम्ही पहिलेच आहेत की मला लग्नाला बोलवलं नाही. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. तुम्ही रिचार्ज वाढवला, हा म्हणजे पहिला व्यक्ती तुम्ही आहात. तुम्ही सिम का पोर्ट करताय मला ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या सर. अहो मग सांगितलं ना मॅडम तुम्हाला, साहेबानं मला लग्नाला बोलिलं नाही म्हणून नाराज आहे, म्हणून मी पोर्ट करायला लागलोय. अहो सर, परत 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 तीच गोष्ट बोलू नका. सॉरी, माझा खूप तुम्ही टाइम वेस्ट करताय. तुम्ही सिम का पोर्ट करताय ह्याच्याबद्दल बोला. सीमा आता मॅडम, हा का लग्नाला नाही बोलिलं म्हणून तर नाराज आहेच मी. पण तुम्हाला सांगतो मॅडम, हे जे भाव एवढे वाढलेत ना त्यांनी सिमचे, काय त्या रिचार्जचे, त्याच्यामुळे मला अजिबात ते सुद्धा पटलं नाही बघा मॅडम. ऐका, आमचे सर अजून मोठी एखादी स्कीम घेऊन येतील. तुम्ही सिम काय पोर्ट करू नका. अहो काय स्कीम घेते ना, येते ना, काय स्कीम घेऊन येते ना? काय आता काय लिकरू घेऊन आले आणखीन भाव वाढवायची स्कीम आणता काय तुम्ही? तसं नाही, थोडे दिवस थांबा. थोड्या दिवसानं रिचार्ज पूर्ण कमी होणार आहे आपलं. थोडे दिवस थांबा, पोर्ट लगेच करू नका सिम आपलं. हा, तुम्हाला काय सांगितलं काय सरांनी कमी होणार आहेत म्हणून भाव? तसं काही नाही सांगितलं, पण होऊ शकतं नाही का? काय भाव कमी होणार आहेत मॅडम? अहो तुम्ही अहो सर, आता रिचार्ज ऐका ना सर, आता बॅलन्स वाढवला आहे. जर लोक सिम जर पोर्ट करत असतील, सिम चेंज करत असतील किंवा आमचं सिम वापरत नसतील, तर सर अजून मोठी कोणती तरी स्कीम कमी बॅलन्सची आणणार ना, असं थोडी आहे का? अहो मॅडम, एक तर तुम्ही 28 दिवसात बॅलन्स होता, 30 दिवसात ठेवायचं, तर त्यात बी आम्ही सहखुशीने हे केलं. तुम्ही बॅलन्सचे भाव वाढले तिथं बी आम्ही हे केलं. पण आता लग्नाला तरी किमान बोलायला पाहिजे हो. लय बेकार वाटायला लागले माझ्यासारख्या फॅनला. हो
सॉरी सर, माझा टाइम खूप वेस्ट होतोय. तुम्ही मला सिम का पोर्ट करता ह्याच्याबद्दल थोडी माहिती द्या ना. मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. ओके. काय ना मॅडम, तेवढाच प्रश्न होता बघा. मला साहेबांना लग्नाला बोलील नाही म्हणून मी सिम पोर्ट करायला लागलोय बघा. मला नाराज अहो आहे सर, मॅडम. तो ऐका ना सर, लग्नाचा बॅलन्सचा पण विषय सोडा. तुम्ही सिम का पोर्ट करताय मला ते सांगा ना. अहो मॅडम, सांगितलं ना साहेबांना मला लग्नाला नाही बोलिलं म्हणून पोर्ट करायला लागलोय. अशा छोट्या किरकोळ गोष्टीमुळे तुम्ही सिम पोर्ट करताय का? छोटी किरकोळ गोष्ट का हो मॅडम? एक तर तुम्ही लग्नाला बोलिलं नाही, लग्नाला बोलिलं तर नाहीच नाही, लग्न लावायच्या त्या गडबडीमध्ये तुम्ही खर्च लय व्हायला म्हणून तुम्ही एक तर काय केलं, सिम आमचे हे जे रिचार्जचे भाव वाढले. आता काय करायचं, आणखीन ऐका. लेकरं झाले आणखीन भाव वाढीता ना तुम्ही. नाही नाही, आता लग्न म्हणजे जरा वातावरण शांत झालं ना सर, आपला भाव कमी होणार आहे सिमचा. त्यामुळे तुम्ही लगेच सिम काय पोर्ट करू नका. मॅडम बघा आता तुम्हाला पटतंय का? मी तर मला वाटायला होतं दुसऱ्याच्या एखाद्या ह्याच्यामध्ये जावं. आता काय तर कटाळा आलाय हो. एक तर नको. भावले वाढले. ऐका सर, आपले सर थोड्या दिवसातच चांगली छान स्कीम घेऊन येतील, कमी बॅलन्स घेऊन छान येतील. scheme? 1.5 GB मध्ये छान scheme? अनलिमिट, अनलिमिट 1.5 GB मध्ये अनलिमिट डाटा पण वापरता येईल सर तुम्हाला. बॅलन्स पण कमी होईल आपला. तुम्ही सिम पोर्ट करू नका. 1-2 ते 3 महिने किंवा 2 वर्षापर्यंत वेट करा. वेट करा म्हणजे त्यांचं त्या पोराला आणखीन लिकरू झालं की पुन्हा आणखीन भाव वाढीता तुम्ही. तुमचं काय खरं असतंय हो? सॉरी. काय सॉरी म्हणालात मॅडम? हा सर, तुम्ही 2 ते 3 वर्ष वेट करा. मॅडम, मी तर आमच्या माळव्याला शेतकरी माणसं आम्ही. अहो माळव्याला भाव मिळाना आणि तुम्ही इकडे सिमचे भाव वाढवायला लागलात. अहो गरीब लोकांनी कसं जगायचं हो? सॉरी सर, 2 ते 3 वर्ष तुम्ही वेट करा सर. आपली स्कीम छान घेऊन येतील. काय स्कीम घेऊन येते ना? आणखीन लेकरं आली की म्हणते वाढवा भाव, रेटा गरीब लोकाला. कसं करायचं? हॅलो. अहो मॅडम, पण गरीब लोकाला बी समजून घ्यावं लागते हो. एका घरात आता 3-3 आणि 4-4 मोबाईल झाले तर प्रत्येकाच्या घराघराने 3-4 सिम निघते. जिओचे तुमच्यावाले. अहो कसं बॅलन्स टाकायचं हो? 300 रुपयाला बॅलन्स असतं कुठं महिन्याचं? 300 4 मोबाईल असले किती व्हायला लागले हो पैसे? बघा ना, 1200 रुपये जायला लागले ना. ओके सर, 2 ते 3 वर्ष वेट करा. सिम काही तुम्ही आपल्या कंपनीचं पोर्ट करू नका. 3 वर्षानंतर स्कीम चेंज होईल. 1.5 GB डाटा अनलिमिट होईल आणि बॅलन्स सुद्धा आपला 100 ते 150 वरती येईल. ओके, आपला वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर. मी फोन ठेवू शकते. ऐका ना मॅडम, ऐका ना. नाही सर, सॉरी. आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. ऐका ना मॅडम, 1 मिनिट ऐका हो. हा बोला. तुमचं लग्न झालंय का मॅडम? सॉरी. अहो तुमचं लग्न झालंय का? लग्न नाही सर, माझं लग्न नाही झालं. लग्न नाही झालं? नाही झालं. मग लेकरं बाळ नसेल तुम्हाला? सॉरी सर, आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. अहो ऐका मॅडम, 1 मिनिट ऐका तुम्ही माझं. हा बोला. असं करू नका मॅडम. तुमचं लग्न नसलं झालं तर आमच्या गावामध्ये तुमच्यासाठी एक नंबर पोरगा बघतो मी. टेन्शन घेऊ नका. फक्त आम्हाला ऑफर चांगल्या द्यावं, नाही तर मी पोर्ट करीन बरं का. सॉरी सर, 1 ते 2 वर्ष तुम्ही वेट करा. सिम काय आपलं पोर्ट करू नका सर. अजून चांगली नवीन स्कीम घेऊन येतील. आपला वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर. धन्यवाद. फोन ठेवू शकता. ठेवा मग, तुम्हालाच गडबड झाली. ओके, फोन कट करू शकता सर.